आपण पाहत आहात तिरंगा न्यूज महाराष्ट्र चॅनल। आणि दमदाटी वगैरे ही भाषा आमच्या समोर चालतच नाही हो। मी तुम्हाला आज सांगतो व्यासपीठावरून, कदम साहेब तर त्यांच्या मनोगतामध्ये बोललेच आहेत, ते गृहराज्यमंत्री आहेत, सन्मान्य पालकमंत्री साहेब बोललेले आहेत, पण मी तुम्हाला सांगतो मी फार लहान माणूस आहे, पण मी काय करू शकतो या त्या दोघांनाही माहिती आहे आणि तुम्हाला देखील माहिती आहे। फक्त फोन करा आणि तिकडे निलेश राणे इकडे आल्याशिवाय राहणार नाही। मग आपल्याला समोर कोण आहे मला काय कळत नाही। मग आपल्याला काय माहित नाही, मग आपल्या जिभेला हाड पण नाही। मग समोरचा काय करू शकतो त्याच्यापेक्षा मी काय करू शकतो हे त्याला समोरच्याला दाखवल्याशिवाय आपण राहत नाही। आणि म्हणून अनिकेतराव तुम्ही काय काळजी करू नका, माझ्या निवडणुकीमध्ये तर असे रेट होते, मला इकडे काय रेट चाललाय मला माहित नाही। मला जेव्हा सांगितलं माझ्या निवडणुकीमध्ये, जेव्हा माझ्याकडे नगरपंचायत होती त्या निवडणुकीमध्ये मला असं सांगितलं कुठेतरी 25,000 रुपये पर मताला। मला साला वाटलं पहिलं कुठलं कोणाची तरी सॅलरी सांगतोय, पगार सांगतोय कोणाचं। मी 25,000। मी त्याच दिवशी ठरवलं आता मी झोपणार नाही, म्हणजे नाही, समोरच्याची पण झोप घालवणार आणि मी पण स्वतः झोपणार नाही। आणि तसं मग मैदानात उतरलो। 25,000 रुपये। आणि मी तुम्हाला आज विनंती करण्यासाठी तुमच्या समोर इथे उभा आहे। इथे काय रेट चालला मला माहित नाही, पण जो काय रेट चालू असेल तो घ्या, पण मत शिवसेनेला द्या। एकही सोडू नका। ते किती पार्सल असेल, किती वजन असेल त्या पार्सल मध्ये बघू नका, सगळं घ्या आणि आमच्या अनिकेतच्या पॅनलला, अनिकेत राजेंच्या पॅनलला मतदान करा। कारण का निवडणूक आहे, निवडणूक आपण सरळ मार्गी लढली पाहिजे। माझा हेतू तोच होता की निवडणूक आहे ती निवडणुकीसारखी लढली गेली पाहिजे। ही काय पद्धत नाही निवडणूक लढायची। अहो आपण ही लहान लहान शहर हातात घेतल्यानंतर नगर विकास खातं हे सन्मान्य शिंदे साहेबांकडे आहे। आपण काही प्रस्ताव तिकडे नेले, शिंदे साहेबांनी ते मान्य केले, शिंदे साहेबच मान्य करू शकतात। अजून कोण आहे? पालकमंत्री व्यासपीठावर बसलाय। अजून तुम्हाला निधीचा स्रोत कोण तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे? जे आहे ते या व्यासपीठावर आहेत आणि दुसरे आहेत ते शिंदे साहेब आहेत। म्हणून विचार करू नका, विचार करू नका। 5-5 वर्ष फुकट गेली तर आयुष्यातली 5 वर्ष गेली तर कुठली तरी एक पिढी जाणार आहे, कुठल्या तरी एका पिढीला फरक पडणार आहे। आणि जर आपण या निवडणुकीमध्ये जो करू शकतो, अहो ती नगरपंचायत असेल, नगर परिषद असेल, नगरपालिका असेल, महानगरपालिका असेल, ते पवित्र वास्तू असते, ती पवित्र वास्तू असते। ते मंदिर असतं काम करण्यासाठी, त्या विभागाचं, त्या गावाचं, त्या शहराचं ते मंत्रालय असतं। जो त्या मंत्रालयामध्ये, जो त्या ऑफिसमध्ये काम करू शकतो अशाच माणसाला तिथे पाठवलं पाहिजे। आणि तुम्ही जर पाठवायचं जर तुम्ही निर्णय घेतला असाल तर मी तुम्हाला सांगतो कुठेही पैसा, शंभूराजे देसाई तर म्हटलेच आहेत, पालकमंत्री स्वतः बोलले की 1 रुपया तुम्हाला कमी पडू देणार नाही। बाकी आम्ही